चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे शिवजयंती। सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर सर्वांना भगव्यामय अशा शुभेच्छा। तर प्रत्येक ठिकाणी शिवजयंती साजरी होते, तर आमच्या इथे शिवजयंती साजरी होणार आहे। तर अशा साड्या आमच्या इथल्या महिलांनी घेतलेल्या आहेत ऑरेंज कलरच्या। तर ती रॅली शिवजयंती कशी साजरी केली जाते तर ते सगळं मी तुम्हाला दाखवते, शेअर करते। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर शिवज्योत घेऊन रॅली निघाली आणि जिथे कार्यक्रम होता त्या ठिकाणी पोहोचलो। तर तिथे सर्वांचा सत्कार, पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला आणि नंतर मग शिवरायांची आरती घेण्यात आली। तर आरती छान मस्त DJ वरती लावली होती, छान आवाज होता। तर कॉपीराईट येईल म्हणून मी व्हॉइस ओव्हर केला आहे। तर आरती झाल्यानंतर एक व्याख्यान होतं महाराजांचं, शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांवरती व्याख्यान खूप छान सांगितलं त्यांनी। तर खूप जास्त नाही शूटिंग केली मी, थोडंसं शूट केलं आहे। तर तोही भाग छान आहे। तर एकंदर छान झाला कार्यक्रम। आणि मग नंतर संध्याकाळी हळदी कुंकू होतं, तर तेही आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। नाही 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 नाही, राजा उठलं होतं, राजा रडू लागलं। आणि राजा रडू लागल्याच्या नंतर मी त्या ठिकाणी माझ्या सणातलं दूध राजांना पाजलं आणि त्या ठिकाणी झोपू घातलं। त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची मासाहेब जिजाऊ मासाहेबांनी काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांना झोपेतनं उठवलं, उलट केलं आणि त्यांच्या नरड्यामध्ये 2 बोटं घातली, गदा 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 हलवलं। जेवढं दूध त्या दासीने पाजलं होतं ते सगळं दूध त्यांच्या पोटातनं बाहेर काढलं। आणि त्यांच्या पोटातनं दूध बाहेर काढलं। त्यावेळेस दासीला काही कळलं असं झालं, माझी काही चूक झाली का, मी काही चूक केली का, मी पण एका मुलाची आई आहे आणि मला देखील वाटलं की राजांनी झोपावं, म्हणून मला आज संधी मिळाली, म्हणून मी राजांना दूध पाजलं। त्यावेळेसच दासीने घाबरत मासाहेबांना प्रश्न केला, मासाहेब माझं काय चुकलं का, मी काय चुकीचं केलं का? त्यावेळेस मासाहेबांनी सांगितलं, एक आई म्हणून तू काही चुकीचं केलं नाही, पण तू जे काम करते त्या कामाच्या अनुषंगाने मला माझ्या राजाला या हिंदवी स्वराज्याचा दास बनवायचं नाहीये, तर राजा बनवायचा असल्यामुळं ते दासीचं दूध जर पाजलं तर माझा मुलगा देखील दासत्व करेल आणि माझ्या मुलाला कुठलंही दासत्व मला करून द्यायचं नाही। मला कोणाचाही दास माझ्या मुलाला बनवायचं नाही। जर मला माझ्या मुलाला बनवायचं असेल तर राजाच बनवायचा आहे आणि तो देखील हिंदवी स्वराज्याचा राजा।
असं जिजाऊ साहेबांनी त्या ठिकाणी दासीला सांग. तर शिवजयंतीच्या दिवशीच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि हळदी कुंकू होता. तर संध्याकाळी पुन्हा एकदा रॅली घेऊन आम्ही इथेच जमा झालो सगळ्या. तर मस्त ऑरेंज कलरच्या साड्या घातलेल्या सगळ्यांनी, म्हणजे ज्यांनी घेतल्या त्यांनी. तर छान वाटत होत्या साड्याही. तसेच या मुलींनी झुलवा पाळणा या गाण्यावरती खूप छान डान्स करत होत्या. इथेही मी व्हॉईस ओव्हर केलेला आहे. तर छान डान्स करत होत्या त्या. तर त्याच्यानंतर ज्यांनी डान्स केले, ज्या घोषणा दिल्या, लहान लहान मुलांना असे मस्त गिफ्ट देण्यात आले होते, नोटबुक्स देण्यात आल्या होत्या. तर ह्या ललाटी भंडार या गाण्यावरती या दोघी खूप छान डान्स करत होत्या. राजाला या गाण्यावर राजकन्याने सुद्धा छान परफॉर्मन्स केला. तर तसेच सगळ्यांना हळदी कुंकू लावण्यात आलं, तिळगुळ वाण देण्यात आलं. तर कपांचा मस्त सेट दिला होता हळदी कुंकूचं वाण म्हणून. तसेच हे सगळे सकाळी आम्ही काढलेले फोटो आहेत सगळ्यांचे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. शिवजयंतीच्या पुन्हा एकदा सर्वांना शिवमय शुभेच्छा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड, स्टे ऑलवेज पॉझिटिव्ह.